पहिले आंधळे नव्हते, पण त्यांनी जेव्हा भिक्षा मागण्यासाठी गेले एका घरामध्ये आणि तेव्हा त्यांनी बघितलं एक सुंदर स्त्री बाहेर आली. एक संकल्प आला त्यांना, विचार फक्त की किती सुंदर स्त्री आहे ही. आणि जेव्हा ती आतमध्ये गेली भिक्षा आणण्यासाठी, त्यांना पुन्हा दुसरा विचार आला की आज आपण एवढे तपस्वी आहोत, एवढा त्याग केला आहे, पण आपल्या डोळ्यांनी आपल्याला धोका दिला आहे. ते तिथून परत गेले आणि त्यांनी लोखंडाची सळई घेतली, ती सळई आगीमध्ये गरम केली लाल, आणि आपले दोन्हीही डोळे काढून टाकले. विचार करा, ते स्त्रीला जेव्हा बघितलं तेव्हा ते दृश्य कुठं गेलं आतमध्ये. काय ना, ते चित्र जे आहे मानस पटलावर छापलं गेलं. आणि डोळे काढल्यानंतर समजा तुम्ही डोळे बंद केले, एखादे दृश्य पिक्चर बघितला, एखादी सिरियल बघितली किंवा एखादी आध्यात्मिक सिरियल बघितली, ते बघितल्यानंतर ती बंद झाली, डोळे बंद केले तरी दिसते ना, दिसते, त्याचे अभिनय करणारे सर्व दिसतात. तसंच ती स्त्री डोळे काढल्यानंतरही दिसणार की नाही, तरी सुद्धा त्यांनी ते डोळे काढले. ईश्वर म्हणतो डोळे काढण्याची आवश्यकता नाहीये, फक्त काय बदला, दृष्टिकोन बदला. दृष्टी नाही बदलणार, दृष्टिकोन बदलाय, त्याच्या मागची भावना विचार आपल्याला बदलायचे आहे. त्यासाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक निमंत्रण आहे आपल्या ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये की आपण सर्वजण या. किंवा तुम्हाला जर इथं यायला मुश्किल असेल तर इथं आपण 7 दिवसाचा कोर्स, आध्यात्मिक कोर्स असतो, जसं भागवत असतं ना, तसं 7 दिवस एक मिनिटा एका तासाचं हे ईश्वरीय ज्ञान आहे. तर आम्ही इथं पण येऊ शकतो तुमच्यासाठी. तुम्ही सगळे जर इथं जमले तर आपण इथे येऊ शकतो किंवा आपल्या सेवा केंद्रावर तुम्ही येऊ शकता. तर तुम्हाला ईश्वरीय संदेश, ईश्वराचा सत्य परिचय मिळेल. भगवान कोण आहे, ईश्वर कोण आहे हे कळेल, आपण कोण आहे हे कळेल, या सृष्टीवर काय चालू आहे हे कळेल. कारण सृष्टीचा इतिहास फक्त एक ईश्वरच सांगू शकतो. हिस्ट्री, जॉग्राफी जी आहे, मनुष्य किती हिस्ट्री सांगणार, एक युगाची किंवा 2 युगाची, परंतु ईश्वर 5000 वर्षाची, या 4ही युगाची हिस्ट्री आणि जॉग्राफी आपल्याला सांगतो. तर आपण सर्वांनी वेळ दिला आणि आम्हाला निमंत्रण देऊन बोलवलं, म्हणून मीराताईंचा खूप खूप धन्यवाद, राहुल दादाचा पण खूप खूप धन्यवाद, तुपसांडे परिवार सर्वांचा धन्यवाद. आपण सर्वांना महिला दिवसाच्या आणि महाशिवरात्रीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि दामले मॅडम खूप सुंदर बोलतात आणि खूप छान सूत्रसंचालन केलं मॅडमने सुद्धा. आणि मीराताई सुद्धा माउंट आबूचे आपलं मुख्यालय आहे ना या विद्यालयाचं, तिथे 2दा भेट दिली मीराताईंनी. आणि खूप छान स्वभाव आणि हसत खेळते, छोट्याशा बाळासारखं मला खूप आवडतं. मधुबन मध्ये पण स्पीच दिलं आणि नेहमी आतून येते की चुलबुला बच्चा आहे शिवबाबाचा. परमात्मा, ईश्वर परमात्म्याचं नाव शिव आहे म्हणून आपण प्रेमाने त्यांना शिवबाबा म्हणत असतो. तर खूप खूप धन्यवाद. ओम शांती.